नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अहिल्याबाई करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या या चॅनलवर कृषी घटक आणि मराठी व्याकरण आणि GSचे लेक्चर घेत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या या लेक्चरमध्ये जवळपास 300 क्वेश्चन पाहणार आहोत. जर तुम्ही विचार केला आता 300 जर कसे म्हणसाल तर तुम्ही या लेक्चरनुसार पाहून घेता की 300 क्वेश्चन कसे बनू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल तर तुमच्या मित्रांना पण लिंक शेअर करा आणि आपल्या चॅनलला आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया आणि आपण आज नवीन पद्धतीने एकाच जागी एका प्रकारचेच जर रोग आला तर रोगाबद्दल आपण सविस्तरपणे बकळ म्हणजे भरपूर प्रमाणे जे रोग आहेत त्या रोगावर माहिती पाहणार आहोत. म्हणजे एका प्रकारावर क्वेश्चन आलं तर ते क्वेश्चन आपलं चुकू नये त्यासाठी आपण एका प्रकारावर जास्तीत जास्त माहिती पाहणार आहोत आणि ती बी एकाच ठिकाणी. त्यासाठी आपण आज नवीन पद्धतीने आपला लेक्चर बनवलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आपल्या क्वेश्चनकडे वळूया. तर आजचा पहिला प्रश्न आहे आणि पहिला प्रश्न म्हणता येणार नाही आहे कारण आज प्रश्नानुसारच आपण म्हणजे ते प्रश्नच म्हणता येईल पण प्रश्न वेगळ्या पद्धतीने आपण आज हे लेक्चर बनवलेलं आहे. तर चला प्रश्न पाहूया. पहिला, गव्हावर कोणता रोग पडतो? जे आपण आज पाहणार आहोत म्हणजे पहिला जे आपला टॉपिक आहे आजचा ते पिकावरील महत्त्वाचे रोग. काय? पिकावरील महत्त्वाचे रोग. तर पहिला रोग कोणता, कशावर कोणता रोग पडतो हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर गहूवर कोणता रोग पडतो? तर गहूवर तांबेरा, गेरवा, चांबूक, कानी. काय? गव्हावर कोणता रोग पडतो? तांबेरा, त्यानंतर गेरवा, त्यानंतर चाबूक, कानी. हे रोग कशावर पडतात? तर हे आपल्या गव्हावर पडत असतात. हे आपल्याला माहीत पाहिजे. गहू, तांबेरा, त्यानंतर गेरवा, त्यानंतर चाबूक, कानी हे रोग गव्हावर पडतात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. आपला पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे भात आणि नाचणीवर कोणता रोग पडतो? तर भात आणि नाचणीवर पडतो करपा रोग, त्यानंतर उदबत्ता रोग. करपा आणि उदबत्ता रोग कशावर पडतात? तर हे भात आणि नाचणीवर पडतात. भातवर नाचणीवर कोणता? करपा रोग, त्यानंतर उदबत्ता रोग हे नाचणीवर आणि भातावर पडतात. त्यानंतर ज्वारीवर कोणता रोग पडतो? ज्वारीवर हे कानी रोग पडतो. ज्वारी आणि गहूवर कोणता रोग पडतो? तर कानी रोग पडतो. अतिशय महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. ज्वारी आणि गहूवर कानी हा रोग पडतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, भुईमूग आणि अंजीर यावर कोणता रोग पडतो? तर भुईमूग आणि अंजीर यावर तांबेरा आणि गेरवा हे रोग कशावर पडतो? तर भुईमूग आणि तांबेरा आणि गेरवा हे रोग भुईमूग आणि अंजीर यावर पडतो. त्यानंतर द्राक्षे, मिरची आणि फ्लावर, कोबी, त्यानंतर काकडी आणि ज्वारी यावर कोणता रोग पडतो? तर या सर्वांवरील महत्त्वाचा रोग आहे ते म्हणजे केवडा हा रोग पडतो. कोणता रोग? केवडा हा रोग. द्राक्ष, मिरची, फ्लावर, कोबी, काकडी आणि ज्वारी यावर केवडा हा रोग पडतो, हे लक्षात ठेवा. एकदा तरी फास्टमध्ये पहा. गहूवर कोणता रोग पडतो? तर गव्हावर हे तांबेरा, गेरवा, चाबूक, कानी. त्यानंतर भात नाचणीवर कोणता रोग पडतो? तर करपा रोग, त्यानंतर उदबत्ता रोग. त्यानंतर ज्वारी आणि गव्हावर कोणता रोग पडतो? तर कानी. ज्वारी आणि गव्हावर हे कानी रोग पडतो. त्यानंतर भुईमूग आणि अंजीरवर कोणता रोग पडतो? तर भुईमूग आणि अंजीरवर तांबेरा आणि गेरवा रोग पडतो. त्यानंतर द्राक्षे, मिरची, फ्लावर, गोबी, काकडी, ज्वारी यावर कोणता रोग पडतो? तर केवडा रोग पडतो. जर एक विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर इतक्यातच आपल्याला किती जवळपास 20 क्वेश्चन बनतात याच्यावरच. जर तुम्हाला फक्त एकच तांबेरा दिला आणि कशावर रोग पडतो तर असं विचारल्यानंतर तुम्हाला माहीत असलं पाहिजे. एक गेरवा दिला, कोणताही एक जर रोग दिला तर तुम्हाला त्याच्यावर देऊ शकतात. आणि इकडे जे पिके दिलेले त्यांचे बी असं जर विचार केला तर आपण याच्यावर 20 ते 25 क्वेश्चन आपण बनवू शकतात. हे आपण एकाच ठिकाणी हे अशा प्रकारे जास्तीत जास्त माहिती कमीत कमी वेळात देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर यामध्ये जवळपास 300 प्लसच्या वरीच हे आपण क्वेश्चन घेणार आहोत यामध्ये. त्यानंतर पुढची माहिती पाहू आपण आपला. त्यानंतर पुढची माहिती आहे ती म्हणजे सिंचन अभ्यास गट. जे सिंचन अभ्यास गट आहे त्यांची स्थापना आणि सिंचन अभ्यास गट दिलेले आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं काय आहे? आवर्षण प्रवहन क्षेत्राची सत्यशोधन समिती. आवर्षण प्रवहन क्षेत्राची सत्यशोधन समिती कधी स्थापन झाली? तर कधी स्थापन झाली हे आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो, तर आपल्याला माहीत असलं पाहिजे. कधी झाली? तर ती स्थापना झाली 1983
1973 मध्ये स्थापना झाली. कशाची? आवर्षण प्रवहन क्षेत्राची सत्यशोधन समितीची स्थापना 1973 मध्ये झाली. आठमाही पाणी वापर समिती आठमाही पाणी वापर समितीची स्थापना कधी झाली? तर 1979. कधी? 1979 मध्ये झाली. हे लक्षात ठेवा. कधी झाली? आठमाही पाणी वापर समितीची स्थापना 1979 मध्ये झाली. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. कोकण बुद्ध आराखडा समिती याची स्थापना कधी झाली? तर 1981 मध्ये झाली. कोकण वृद्ध आराखडा समितीची स्थापना 1981 मध्ये झाली. त्यानंतर प्रादेशिक अनुशेष विषयक समिती याची स्थापना कधी झाली? 1984. प्रादेशिक अनुशेष विषयक समिती 1984 मध्ये याची स्थापना झाली. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा मुंबई पाणी पुरवठा विषयक समिती याची स्थापना कधी झाली? तर 1995. मुंबई पाणी पुरवठा विषयक समिती 1995 मध्ये स्थापना झाली. हे लक्षात ठेवा. त्यानंतर मुंबई महानगर पाणी पुरवठा समिती 2000 ला याची स्थापना झाली. हे लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व लक्षात ठेवण्यापेक्षा काही मोजके लक्षात ठेवा. त्यामध्ये एक म्हणजे कोकण लक्षात ठेवा. त्यानंतर हे दोन्ही मुंबई पाणी पुरवठा विषयक समिती 1995 आणि मुंबई महानगर पाणी पुरवठा समिती 2000 हे एक लक्षात ठेवा. आणि त्यानंतर हे तीन तरी कमीत कमी लक्षात ठेवा आणि ह्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. आणि आवर्षण प्रवहन क्षेत्राची सत्यशोधक समिती ह्याची स्थापना तर सगळ्यांना माहीत असेल, कारण हे सर्वांना हे क्वेश्चन GK मध्ये पण हे क्वेश्चन बनत असतो. त्यासाठी 1973 मध्ये झालेली आहे आवर्षण प्रवहन क्षेत्राची सत्यशोधन समितीची स्थापना. हे लक्षात ठेवा. त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे क्वेश्चन जर विचार केला तर या ठिकाणीच आपल्याला जवळपास 5 ते 6 क्वेश्चन याची इथेच बनतात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची माहिती आपण पाहू. पुढचा प्रश्न आणि पुढची माहिती. आता आपण काय पाहिलो? ते जाती पाहतो. कशाच्या जाती, कोणकोणत्या जाती आहेत, कशाच्या जाती आहेत, यामध्ये या ठिकाणी जर विचार केला तर इथेच आपल्याला भरपूर क्वेश्चन बनतात. भरपूर म्हणजे भरपूर. तर लक्षात ठेवा. एकाच ठिकाणी आपण सर्वात जास्तीत जास्त माहिती पाहणार आहोत. तर आंबा जे आहेत, आंब्याच्या जाती कोणत्या कोणत्या आहेत? तर आंब्याच्या जाती आपल्याला माहीत असल्या पाहिजे. तर आंब्याच्या जाती कोणत्या? केसर. कोणती? एक ती आहे, ती म्हणजे कोणती? तर केसर. त्यानंतर पुढची एक आहे, दुसरी कोणती? हापूस. केसर, हापूस. त्यानंतर रत्ना. केसर, हापूस, रत्ना. त्यानंतर पायरी. त्यानंतर सिंधू. त्यानंतर गोवा. त्यानंतर आम्रपाली. त्यानंतर लंगडा. त्यानंतर साई सुगंध. त्यानंतर बेनिशान. त्यानंतर बेंगनपल्ली. त्या बेनिशानलाच काय म्हणतात? बेंगनपल्ली. त्यानंतर मानकूर. त्यानंतर कोकण रुची. त्या कोकण रुचीलाच लोणच्यासाठी. कोकण रुची कशासाठी प्रसिद्ध आहे? तर लोणच्यासाठी प्रसिद्ध आहे. हे लक्षात ठेवा. कोकण रुची ही कशासाठी प्रसिद्ध आहे? तर लोणच्यासाठी. हे लक्षात ठेवा. परत पहा. आंब्याच्या केसर, हापूस, रत्ना, पायरी, सिंधू, गोवा, आम्रपाली, लंगडा, शाही सुगंध. त्यानंतर बेनिशान, त्यालाच म्हणतात बेंगनपल्ली. त्यानंतर मानकूर. त्यानंतर कोकण रुची. कोकण रुची ही जात कशासाठी प्रसिद्ध आहे? तर लोणच्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर पुढचा पहा. नारळाची काय आहे? बानवल्ली. नारळाची जाती कोणती आहेत? बानवल्ली. त्यानंतर प्रताप. त्यानंतर चंद्रकल्पा. काय? चंद्रकल्पा. त्यानंतर चंद्रकल्पा ह्या जाती आहेत. बावनवल्ली. त्यानंतर प्रताप. त्यानंतर चंद्रकल्पा. त्यानंतर टीडी. हे कशा जाती आहेत? नारळाच्या जाती कोणत्या कोणत्या? बानवली. त्यानंतर प्रताप. त्यानंतर चंद्रकल्पा. त्यानंतर टीडी. हे कशा जाती आहेत? तर नारळाच्या. त्यानंतर पुढची जात कशाची आहेत? पेरूची. पेरूची जात कोणती आहे? सरदार ही पेरूची जात अतिशय महत्त्वाची आहे. हे लक्षात ठेवा. आणि सरदार ही जात चिमा यांनी फेमस केलेली आहे. कोणी? चिमा. हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची पेरूच्या भरपूर जाती आहेत, पण या ठिकाणी आपण एकच जात घेतलेली आहे. हे लक्षात ठेवा. पुढच्या जाती आपण पुढच्या याच्यामध्ये घेणारच आहोत. तर पेरूची एक प्रसिद्ध जात आहे सरदार. त्यानंतर पुढची बोराच्या जाती पहा. बोराच्या जाती कोणत्या कोणत्या? इलायची. त्यानंतर पुढची उमरान, मेहरून. त्यानंतर कडाका. त्यानंतर चोहारा संतूर. संतूर 6 ह्या जाती आहेत. कशाच्या? बोराच्या जाती कोणते? इलायची, उमरान, मेहरून, कडाका, चोहारा संतूर 6 ह्या जाती कशाच्या आहेत? तर बोराच्या. त्यानंतर पुढच्या जाती कोणत्या आहेत? मोसंबीची कोणती जात आहे? न्यू सेलर.
न्यू सेलर ही मोसंबीची जात आहे आणि आपण मोसंबीच्या भरपूर जाती पाहिलेल्या आहेत आपल्या लेक्चरमध्ये आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलपणे माहिती पाहिलेली आहे. पण आपण या ठिकाणी जे जाती दिले आहेत तेच आपण पाहणार आहोत. विदाऊट कोणतीही माहिती घेणार नाही, कारण आपल्याला लेक्चर खूप मोठा होऊन जाईल आणि तुम्हाला भरपूर जाती पाहायच्या आहेत तर तुम्ही बोर पण होऊन जासाल. त्यासाठी जे दिलेले आहेत ते तरी लक्षात ठेवा. मोसंबीची जात कोणती आहे? न्यू सेलर ही मोसंबीची जात प्रसिद्ध आहे. त्यानंतर द्राक्षाची जात कोणती प्रसिद्ध आहे? ज्या द्राक्षाची जाती आहेत त्यामध्ये थॉम्सन सीडलेस, त्यानंतर रावसाहेबी, थॉम्सन सीडलेस, रावसाहेबी, सोनाका. त्यानंतर पुढची जाते ते म्हणजे फ्लेम सीडलेस, त्यानंतर शरद सीडलेस, त्यानंतर अन्नाबेशाई, त्यानंतर माणिक चमन. काय काय आहे? थॉमस सीडलेस, रावसाहेबी, सोनाका, त्यानंतर फ्लेम सीडलेस, शरद सीडलेस, त्यानंतर अन्नाबेशाई, त्यानंतर माणिक चमन. ह्या जाती कशाच्या आहेत? तर ह्या द्राक्षाच्या जाती आहेत. त्यानंतर संत्रा जाती कोणत्या आहेत? नागपूर संत्रा, किनो, नंबर 182. काय आहे? एक जात आहे संत्र्याची कोणती? नागपूर संत्रा, त्यानंतर किनो, त्यानंतर नंबर 182. ह्या कशा जाती आहेत? ह्या संत्र्याच्या जाती आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पपईच्या जाती कोणत्या? तर वॉशिंग्टन, तैवान, त्यानंतर दुसरी हनी ड्यू, त्यानंतर मधुबिंदू, त्यानंतर कोटू, त्यानंतर कुर्ग, हनी ड्यू. ह्या जाती कशाच्या आहेत? ह्या पपईच्या जाती आहेत. परत पहा, वॉशिंग्टन, त्यानंतर तैवान, त्यानंतर हनीड्यू, त्यानंतर मधुबिंदू, त्यानंतर कोट 2 किंवा कोटू, त्यानंतर कुर्ग, हनीड्यू. हे कशात जाती आहेत? तर ह्या पपईच्या आपल्या जाती आहेत, ह्या लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. आपल्या पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे भारतीय उपखंडातील फलोत्पादनाचे बहार. किती बहार असतात? तर 3 बहार असतात. तुम्हाला माहीत असलं पाहिजे की कोणकोणते बहार आहेत. तर कोणते कोणते असतात? तर किती बहार विचारल्यानंतर 3 बहार तुम्हाला सांगता आले पाहिजे. कोणते कोणते आहेत ते पण माहीत पाहिजे आणि कोणत्या महिन्यात येतात हे पण आपल्याला माहीत पाहिजे. कोणते कोणते बहार असतात? तर 3 बहार असतात. कोणते कोणते? तर हे लक्षात ठेवा, 3 बहार आहेत आणि ते कोणकोणते, कालावधी, सगळं माहिती आपण याच्यात घेणार आहोत. तर मृगबहार, आंबेबहार आणि हस्तबहार. कोणत्या कोणते बहार असतात? एक आहे मृगबहार, त्यानंतर हस्तबहार, त्यानंतर आंबेबहार. मृगबहार, हस्तबहार आणि आंबेबहार हे 3 बहार आहेत आणि त्यांचे कालावधी पहा, कोणत्या कालावधीमध्ये कोणता बहार येतो. तर मृगबहारचा कालावधी जे महिन्यात, कोणत्या महिन्यात येतो? तर मृगबहार हे जून जुलै महिना. कोणता? जून जुलै महिन्यामध्ये हे बहार येतात. कोणते कोणते? जून जुलै महिन्यामध्ये कोणता बहार आहे? तर ते आहे मृगबहार हे जून जुलैमध्ये. आणि त्यानंतर पुढचा आहे हस्तबहार. हस्तबहार हे सप्टेंबर आणि दुसरा काय आहे? ऑक्टोंबर. सप्टेंबर आणि ऑक्टोंबरमध्ये हस्तबहार. हे मृगबहार जून जुलै, त्यानंतर हस्तबहार हे सप्टेंबर आणि ऑक्टोंबरमध्ये हस्तबहार. त्यानंतर आंबेबहार हे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये कोणता? तर आंबेबहार. जानेवारी फेब्रुवारीमध्ये आंबेबहार हे घेतले जातात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढची माहिती आहे ती म्हणजे आपले जगातील पाण्याचे स्रोत हे यामध्ये आपण थोडी माहिती लक्षात ठेवा, कारण एवढी इम्पॉर्टंट नाही आहे, पण तरी पण लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन आलं तर ओझरती माहिती असली पाहिजे. तर घटक आणि टक्केवारी काय, किती टक्के त्यामध्ये पाण्याचं प्रमाण आहेत किंवा ती माहिती दिलेली आहे. तर पहिला घटक कोणता आहे? समुद्रामध्ये किती टक्के पाण्याचे स्रोत आहे? पाण्याचे स्रोत विचारले. समुद्रात किती टक्के पाणी? तर 97.39%. तर भूजल आणि माती ओलाव्यात किती असतो? तर भूजल आणि पाणी ओलाव्यात 0.58%. त्यानंतर वातावरणातील पाणी किती असतो वातावरणात? तर 0.001. काय? 0.001 एवढे टक्के असतो. किती? 0.001 हे वातावरणातील पाणी असतो फक्त. आणि भूजल आणि माती ओलावा यामध्ये 0.58%. तर त्यानंतर समुद्रामध्ये किती? 97.39%. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा पहा, ध्रुवीय बर्फवारी आणि हिमनदी यामध्ये किती असतो? तर 2.01 आणि तलावामध्ये किती? तलाव आणि नदीमध्ये 0.02. तलावामध्ये आणि नद्यामध्ये 0.02 एवढा टक्के पाणी असतो, म्हणजे पाण्याचा स्रोत असतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर एकूण पाणी किती असतो? तर 100% असते. 100% पैकी आपण धरलेलं आहे, याची माहिती घेतली. समुद्रामध्ये 97.39%, त्यानंतर ध्रुवीय बर्फवारी आणि हिमनदीमध्ये 2.01 आणि
भूजल आणि माती ओलाव्यामध्ये 0.58%. त्यानंतर तलाव आणि नद्यामध्ये 0.02% आणि वातावरणातील पाण्यामध्ये किती असतो तर वातावरणामध्ये 0.001. एकूण पाणी तर 100% पैकी आपण एवढे धरले, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढची माहिती, भारतातील महत्त्वाच्या फळाविषयी माहिती. आत्ताच आपण काही जाती पाहिल्या, तर उरलेल्या काही जाती पाहूया आपण. ते म्हणजे चिकू. चिकूच्या जाती कोणत्या आहेत? चिकूच्या जाती क्रिकेट बॉल आणि कालीपत्ती. पिलीपत्ती, कालीपत्ती ह्या कशात जाती आहेत? हे चिकूची जाती आहेत. क्रिकेट बॉल, कालीपत्ती आणि पिलीपत्ती हे चिकूच्या जाती आहेत, हे लक्षात ठेवा. चिकूची जाती क्रिकेट बॉल, कालीपत्ती. हे त्यानंतर डाळिंब. डाळिंबाच्या जाती कोणते? डाळिंबाच्या जाती हे गणेश एक आहे, त्यानंतर आराक्ता, मुर्दाला, त्यानंतर G137 हे लक्षात ठेवा. डाळिंबाच्या जाती गणेश. गणेश ही अतिशय प्रसिद्ध जात आहे. डाळिंबाच्या जाती कोणत्या? गणेश, आराक्ता, मृदाला, G137 ह्या कशात जाती आहेत? ह्या डाळिंबाच्या जाती आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, काजू. काजूच्या जाती कोणत्या? वेंगुर्ला. वेंगुर्ला सर्व नावाच्या समोर हे जे आकडे आहेत 1 2 3 4 5 6 7 8 जे आहेत हे आकडे, यांच्या समोर सर्वांच्या समोर वेंगुर्ला 1, वेंगुर्ला 2, वेंगुर्ला 3, वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 5 आणि वेंगुर्ला 6, वेंगुर्ला 7 आणि वेंगुर्ला 8 ह्या कशात जाती आहेत? तर ह्या काजूत जाती आहेत. प्रत्येक नावासमोर 1 2 3 हे क्रमांक दिलेले आहेत आणि वेंगुर्ला हे नाव त्यांच्या समोर आहे, म्हणून त्या काजूच्या जाती आहेत, हे लक्षात ठेवा. काजूची जाती अतिशय सोपे येतात. वेंगुर्ला फक्त नाव ठेवलं की समजून घ्यायचं की 1 2 3 ते म्हणजे 8पर्यंत, 1 ते 8पर्यंत काय आहेत? ह्या काजूच्या जाती आहेत वेंगुर्ला नावाने, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आवळा. आवळ्याच्या जाती कोणत्या येतात? तर आवळ्याच्या जाती कृष्णा, नीलम, त्यानंतर बनारसी. नीलम ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. नीलम हे आंबाच्या पण जाती आहेत. नीलम ही आंब्याची पण जात आहे, हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला येईन की आंबा, असे तर पर्याय येणार नाही की दोन्हीही एकाच ठिकाणी आवळा आणि आंबा देणार नाही आहे. पण आला तर नीलम जर आलं तर पहिल्यांदा आंब्याची जात आहे, हे तुम्ही समजायचे. कारण जास्तीत जास्त नीलम ही आंब्याची फेमस जात आहे. त्यासाठी आवळ्याची पण एक जात नावाने त्याच नावाने आहे, ती म्हणजे नीलम. आवळ्याच्या जाती कृष्णा, नीलम, बनारसी आणि कांचन. कारण कोणत्या कोणत्या आवळ्याच्या जाती? कृष्णा, नीलम, बनारसी, कांचन. कृष्णा, नीलम, बनारसी, कांचन ह्या कशा जाती आहेत? ह्या आवळ्याच्या जाती आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे केळी. केळीच्या कोणत्या कोणत्या जाती? हरिसाला, लाल वेलची, कोकण. लाल वेलचीलाच कोकण म्हणतात. त्यानंतर बसराई ही देशावर. बसराई, हरिसाला, लाल वेलची आणि बसराई ह्या कशात जाती आहेत? ह्या केळीच्या जाती आहेत. केळीच्या जाती कोणत्या कोणत्या? हरिसाला, लाल वेलची आणि बसराई. परत पहा, चिकूच्या जाती क्रिकेट बॉल, कालीपती. डाळिंबाच्या जाती गणेश, आराक्ता, मृदुला, G137. त्यानंतर काजूच्या जाती कोणत्या? वेंगुर्ला 1 2 3 4 5 6 7 8 ह्या वेंगुर्ल्याच्या जाती काजूच्या जाती आहेत. आणि आवळ्याच्या जाती कोणत्या कोणत्या आहेत? आवळ्याच्या कृष्णा, नीलम, बनारसी आणि कांचन ह्या कशात जाती आहेत? हे तर आवळ्याच्या जाती आहेत. त्यानंतर केळीच्या जाती कोणत्या कोणत्या आहेत? तर केळीच्या जाती आहेत हरिसाला, त्यानंतर लाल वेलची, त्यानंतर बसराई ह्या कशात जाती आहेत? ह्या केळीच्या जाती आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. पुढचा प्रश्न आहे पुढचा काय आपली माहिती आहे ते म्हणजे विष्णूजन्य आपल्याला जनावरांचे आजार, जे आजार असतात त्यांची माहिती पाहिजे आपल्याला. तर विषाणूजन्य आजार कोणकोणते आहेत? तर विषाणूजन्य तुम्हाला विचारू शकतात की विषाणूजन्य आजार कोणते आणि जीवाणूजन्य आजार कोणते? तर विषाणूजन्य आजार कोणते आहेत? तर विषाणूजन्य आजार आहेत ती म्हणजे देवी, त्यानंतर बुळकांडी, त्यानंतर लाल खुरकत ह्या विषाणूजन्य आजार आहे. विषाणूजन्य आजार कोणते? देवी विषाणूजन्य आजार आहे, त्यानंतर बुळकांडी विषाणूजन्य आजार आहे, त्यानंतर लाल खुरकत. हे कसे कोणते आजार आहेत? तर हे विषाणूजन्य आजार आहेत. त्यानंतर जीवाणूजन्य आजार कोणते आहेत? तर जीवाणूजन्य आहेत फुऱ्या, त्यानंतर घटसर्प. फुऱ्या आणि घटसर्प हे कोणते आजार आहेत? तर हे आहेत कोणते? जीवाणूजन्य आजार आहेत. ते म्हणजे फुऱ्या नाही, फरिया आणि घटसर्प. फरिया आणि घटसर्प हे कोणते आजार आहेत? फरिया आणि घटसर्प हे जीवाणूजन्य आजार आहेत. आणि विषाणूजन्य देवी, त्यानंतर बुळकांडी, त्यानंतर लाल खुरकत हे कोणते विषाणूजन्य आजार आहेत. त्यानंतर जीवाणूजन्य फरिया आणि घटसर्प हे विषाणूजन्य आजार आहेत, जीवाणूजन्य आजार आहेत. जीवाणू आणि विषाणूमध्ये कन्फ्यूज होऊ नका. विषाणूमध्ये देवी, बुळकांडी, लाल खुरकत विषाणू झाले. त्यानंतर जीवाणू पहा आपले. जीवाणूमध्ये कोणते आहेत? तर जीवाणूमध्ये फरिया आणि घटसर्प. जीवाणूमध्ये दोनच आहेत, फरिया आणि घटसर्प. त्यानंतर बुरशीजन्यमध्ये गजकरण. बुरशीमध्ये गजकरण हे आजार आहे. बुरशीजन्य आजार कोणता? तर गजकरण, हे लक्ष ठेवा. त्यानंतर दुसरा आहे परोपजीवी
जन्य, परोपजीवी जन्य कोणता आजार आहे तर जंत हे आहे परोपजीवी जन्य आजार, हे जंत आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे प्राणी आणि दिवस, आणि आपल्याला दिलेत प्राण्याचा गर्भधारणा कालावधी जे असतो याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. तर पुढचा कोणता आहे म्हैसाचे किती दिवस असतात तर म्हैशीचे किती दिवस असतात तर गाभण म्हणजे जे आपलं गर्भधारणा काल असतो किती असतो तर म्हैशीचा 310 असतो. म्हैशीचा किती तर 310 असतो, हे लक्षात ठेवा. म्हैशी 310. मेंढीचं किती 150. मेंढीचं किती 150. वराहाचं किती तर वराचं 112 दिवस. किती 112 दिवस. मेंढी 150, वराहा 112 दिवस. त्यानंतर गायीचे किती असतात तर गायीचे असतात ते म्हणजे 280 गायीचे असतात. त्यानंतर शेळीचे किती असतात तर शेळीचे 150 असतात. आणि सस्याचे किती सस्याचे 30 ते 32 दिवस असतात. ससा किती गर्भधारण काळ किती असतो सस्याचा तर 32 दिवस. 30 ते 32 दिवस हे सस्याचा हे गर्भधारण काळ असतो, हे लक्षात ठेवा. आणि हत्ती वगैरे जर विचारलं तर हत्तीचे जवळपास 2 वर्षच्या वरी काहीतरी असतो, 2 वर्षाच्या वरी असतो, हे लक्षात ठेवा हत्तीचा. तर म्हैशीचं किती 310. त्यानंतर मेंढीचं आहे 150 दिवस आणि शेळीचं पण आहे 150 दिवस, हे लक्षात ठेवा. आणि वराचं 112 दिवस. प्राणी त्यानंतर दुसरा गायीचे किती गायीचे 280 दिवस. गायीचे 280 दिवस. म्हैशीचे 310. गायीचे 280. शेळीचे 150 दिवस. त्यानंतर सश्याचे किती 30 ते 32 दिवस सश्याचे असतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे भारतातील पशुगणना किती वर्षात होते. भारतातील पशुगणना ही 5 वर्षात होते. किती वर्षात होते तर भारताची पशुगणना ही 5 वर्षात होते. किती वर्षात होते भारताची पशुगणना ही 5 वर्षात होते. तर भारतातील वाघाची गणना किती वर्षात होते. वाघाची गणना ही 4 वर्षात होते. भारतात वाघाची गणना किती वर्षात केली जाते तर 4 वर्षात केली जाते. आणि भारतात पशुगणना किती वर्षात होते तर पशुगणना ही 5 वर्षात होते. वाघाची गणना ही 4 वर्षात होते. त्यानंतर भारतात कृषी गणना किती दिवसात होते तर कृषी गणना ही 10 वर्षात होते. किती 10 वर्षाला एकदा केली जाते. किती भारतातील कृषी गणना ही 10 वर्षात एकदा. त्यानंतर भारतातील लोकसंख्येची पण 10 वर्षात केली जाते. किती तर 10 वर्षात ही केली जाते. 10 वर्ष, हे लक्षात ठेवा. वर्ष आहे 10 वर्ष. किती वर्षात तर 10 वर्षात केली जाते. हे मानवी लोकसंख्येची जनगणना 10 वर्षात, भारतातील कृषी गणना 10 वर्षात, त्यानंतर भारतातील पशुगणना 5 वर्षात आणि भारताची वाघाची गणना ही 4 वर्षात केली जाते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची माहिती पाहू आपला. पुढची माहिती आहे ती म्हणजे आपल्याला पाण्यावर संशोधन करणाऱ्या संस्था तर त्या संस्था कोणत्या कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत. तर स्थळ ठिकाण आपल्याला ते माहीत असले पाहिजेत. तर राष्ट्रीय मृदा संरक्षण आणि भूमी उपयोगी मंडळ राष्ट्रीय मृदा संरक्षण आणि भूमी उपयोगिता मंडळ कुठे आहे, कुठे स्थापन करण्यात आली आहे. राष्ट्रीय मृदा संरक्षण आणि भूमी उपयोगिता मंडळ हे नागपूरला आहे. कुठे आहेत तर नागपूरला आहे, हे लक्षात ठेवा. कुठे आहे तर नागपूरला आहे. ते म्हणजे कोणतं राष्ट्रीय मृदा संरक्षण आणि भूमी उपयोगिता मंडळ हे नागपूरला आहे. त्यानंतर इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च फॉर सेमी एरिड ट्रॉपिक्स ही संस्था कुठे आहे तर हैदराबादला आहे. इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च फॉर सेमी एरिड ट्रॉपिक्स ही कुठे आहे तर हे हैदराबादला ही संस्था आहे. लक्षात ठेवा. इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च फ्रॉम सेमी एरिड ट्रॉपिक्स ही संस्था कुठे आहे तर हैदराबादला. त्यानंतर महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, त्याला मेरी म्हणतात. तर मेरीची स्थापना कुठे केलेली आहे तर ही नाशिकला केलेली आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था कुठे आहे नाशिकला. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था कुठे नाशिकला आहे. याची स्थापना नाशिकमध्ये करण्यात आली आहे. त्याला मेरी पण सुद्धा कधी तुम्हाला मेरीची स्थापना विचारली जाईल की कुठे केलेली आहे. तर यांचं शॉर्टकटमध्ये मेरी हे नाव आहे त्याला. तर महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था नाशिक. त्यानंतर जलभूमी व्यवस्थापन संस्था, त्यालाच वाल्मी म्हणतात. काय म्हणतात तर वाल्मीची स्थापना कुठे औरंगाबाद. त्याला काय नाव आहे जलभूमी व्यवस्थापन संस्था. जलभूमी व्यवस्थापन संस्था कुठे आहे तर औरंगाबादला आहे जलभूमी व्यवस्थापन संस्था. त्यानंतर भूजल संरक्षण विकास संचालनालय कुठे आहे तर पुण्यामध्ये. भूजल संरक्षण विकास संचालनालय कुठे आहे तर पुण्यामध्ये आहे. त्यानंतर कोरडवाहू शेती संशोधन संस्था कुठे आहे तर
कोरडवाहू शेती संशोधन संस्था हे कुठे आहेत? तर ते आहे सोलापूर. कोरडवाहू शेती संशोधन केंद्र सोलापूरला आहे, हे लक्षात ठेवा. कुठे आहे? तर कोरडवाहू शेती संशोधन केंद्र हे सोलापूरला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आपला? सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर. सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर कुठे आहे? तर ती आहे खडकवासला, पुणे. कुठे आहे? खडकवासला, पुणेमध्ये. सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर खडकवासला, पुण्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवा. एकदा परत रिव्हिजन घेऊ, आपलं लक्षात राहील. राष्ट्रीय मृदा संरक्षण आणि भूमी उपयोगिता मंडळ नागपूरला आहे. इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च फॉर सेमी एरिड ट्रॉपिक्स हैदराबादला आहे. त्यानंतर पुढचा महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था कुठे आहे? तर नाशिक. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, त्यालाच मेरी म्हणतात, तर नाशिकला आहे. जलभूमी व्यवस्थापन संस्था कुठे आहे? औरंगाबादला आहे. जलभूमी व्यवस्थापन संस्था औरंगाबाद. त्यानंतर भूजल संरक्षण विकास संचालनालय पुणे. भूजल संरक्षण विकास संचालनालय कुठे आहे? तर पुण्याला आहे. त्यानंतर कोरडवाहू शेती संशोधन कुठे आहे? तर कोरडवाहू शेती संशोधन केंद्र हे सोलापूरला आहे. त्यानंतर सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर कुठे आहे? खडकवासला, पुणे. सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर खडकवासला, पुणे येथे आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जी माहिती घेतलेली आहे ती म्हणजे अतिशय महत्त्वाची आणि एकाच ठिकाणी तुम्हाला भरपूर प्रश्न मिळेल अशी मी सुविधा करून ते लेक्चर बनवलं होतं आपला. कारण जेणेकरून तुम्हाला त्यावर क्वेश्चन आलं तर ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे की. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण जवळपास जर क्वेश्चनचा विचार केला, एक एक क्वेश्चन जर आपण बनवले, तर फक्त आणि फक्त जातीवर जर विचार केला तर जातीवर फक्त आणि फक्त जर विचार केला तर 60+ क्वेश्चन, फक्त आणि फक्त 60+ क्वेश्चन जातीवर तयार होतात. एवढे आपण जाती घेतलेल्या आहेत. आणि रोगावर जर विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो, रोगाचा पण विचार केला तर या ठिकाणी जवळपास 40 क्वेश्चन रोगावर बनतात, हे लक्षात ठेवा. कारण आपण असं जर विचार केला तर आजच्या जे लेक्चरमध्ये अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे. यामध्ये जवळपास आपण 300+ क्वेश्चन घेतलेले आहेत. तुम्ही तयार करू शकता, यामध्ये 300 क्वेश्चन तयार करू शकता. असं म्हणत नाही की क्रमांक दिल्यानंतर 300 क्वेश्चन बनतील. तुम्ही क्रमांक देऊन त्याच्यातून जर क्वेश्चन बनवला, हे जरी अर्ध्या तासाचं लेक्चर असेल, यामध्ये जर जे माहिती घेतली आपण तर क्वेश्चन बनवले तर 300 क्वेश्चन या एवढ्याशा या छोट्याशा आणि आपल्या या छोट्याशा लेक्चरमध्ये एवढे क्वेश्चन तयार होऊ शकतात. आपण डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे जी माहिती येऊ शकते ती माहिती आपण याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही जे मी बनवत आहे, असे जे लेक्चर बनवत आहे, ही माहिती जी आपण घेतली आता, जर विद्यार्थी मित्रांनो ही अशाच प्रकारे जर लेक्चर घ्यायचे असेल, जे आता घेत आहे, तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मला कमेंट करा की सर हे जे तुम्ही असं घेतात ती कंटिन्यू ठेवा. तर जर तुम्हाला वाटत असेल की पूर्वीप्रमाणे जे क्वेश्चन घेतोय आपण त्याचे स्पष्टीकरण पाहतोय किंवा क्वेश्चन आन्सर घेतोय, त्याप्रमाणे घ्यायचे की जे आज आपण घेतले त्याप्रमाणे घ्यायचे, यावर तुम्ही मला कमेंट करून सांगा. जेणेकरून तुम्ही कमेंट केल्यानंतर आपण चेंजेस करू. जर वाटत असेल तुम्हाला असंच ठेवा, आज जे घेत आहोत तशी माहिती ठेवा, तर असंच घेऊ. आणि जर तुम्हाला वाटत असेल की क्वेश्चन आन्सर घ्या, तर क्वेश्चन आन्सर घेऊ एका ठिकाणीच. तर हे सांगा. आज जर तुम्हाला हे आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मित्रांना आणि मैत्रिणीला शेअर करा. आणि तुमच्या जर एक विद्यार्थ्यांनी जर तुमच्या 4 मित्रांना जर तुम्ही शेअर केलं, तर विद्यार्थी मित्रांनो आपली फॅमिली वाढेल आणि जेणेकरून तुमच्यामुळे मला उत्साह भेटेल आणि मी तुम्हाला यापेक्षाही चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.